ताई तुम्ही जेव्हा तेव्हा सुमितचं गाणं गाता. सुमितला हे पाहिजे, सुमितला ते पाहिजे. कधी कधी ते समीरचं पण सांगत जावा. त्यामुळे त्यांनी बघितलेलं आहे की माझ्या मम्मीने कसे दिवस काढलेले आहेत, उपाशी राहून दिवस काढलेले आहेत, म्हणून त्याला सगळं माहिती आणि त्याला जाण आहे गरिबीची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, ही बघा, ही दोघं जण बघा अशी घरात यायला बघतात. येडीचे पाय बघा किती घाण आहेत बघा, गटरातून आली हा बघा ती घाण पाय आहेत. ऑर्डर चेंज करा. येडे गटारातून आलेस तू. चल हो बाहेर हो, जा तिकडं. हा राखून डान्स करून दाखवू. चल जा तिकडं. तुझं काय, याला कुठे घेऊन चाललाय मग? का रे चालला तो? ये चल पडा बघ. काय बोलतोय काय माहिती, शिव्या देतोय वाटतं सुमितला. अरे नंतर नेल गप. चुप चुप गप्प बस. हा नंतर नेल तुला. चल या पाऊस आहे ना बाहेर, पाऊस आहे ना. ते बघ तुला हाक मारतायत बघ, ते बघ. हा चल चल. अरे गप, सकाळपासूनचा एकदम गप. जा वर सुजय, टेरेसवर जा सुजय. किती आवाज टायगर का. चल या. अरे सकाळपासून आहे ना घरामध्ये बसलेला, बाहेर नव्हता गेलेला. पाऊस आहे आज दिवसभर, त्यामुळे त्याने एकदाच सगळा घसा गळा काय तो सगळा साफ करून टाकलाय. हा जा 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 भटक जा. चाल. अरे कप्पास कशाला उठ. चुप चुप. सकाळ नाही संध्याकाळी आता. गप्पा बस. पप्पांना उठव बोलते ते नाही उठवत. हा बस तिथं गपचूप. दररोज वास येतो बघ मला त्याला. तू आल्या ना लगेच येतो ना स्वागत करायला तुझा दरवाजातच. लगेच त्याला कळतं, लगेच पळत पळत येतो. बाहेर असला ना की लगेच मला सांगायला येतो, पप्पी पप्पी पप्पी. या का बाई, या का बाई. हा तर बघू ना रक्षाबंधनला काय घेऊन येते पहिली. आईच्या गावात बिवात काय नाही. माझ्या पोराला काही गिफ्ट आणते बघूया आता रक्षाबंधनला. टायगर नाही गिफ्ट देणार. टायगर दोन पायाचा नाहीये ना, टायगर 4 पायाचा आहे. 2 पायाची माणसं कमवतात. टायगर मला गिफ्ट नाही देणार तू. देणार टायगर देणार. तो म्हणतो माझी मम्मी देईल आहे ना, मम्मी देईल माझ्या पगारातून देईल ना. हा दागुली देशील का? लय खुशी होते. या सायकल आहे ना. जा पप्पाला सांग, साक्षी आली पप्पांना सांग. सांगायला आली सांगितलं आहे ना. आल्या माझा लाड करा बघ, किती मस्त आहे ना. आता खास थोडी कमी झाली आहे ना. हां मित्रांनो, टायगरला ते त्या आणलेत ना, त्या दिवशी तुम्हाला पॅकेट दाखवलं ना त्या गोळ्या, त्याच्याने थोडी त्याची खाज ना आता कमी झाली. आणि ना गोड खात नाही आता तो. मला वाटतं बहुतेक त्याला गोड द्यायची ना, म्हणून त्याला ना अशी खाज यायची आहे ना. साक्षी त्या दिवशी गोड दिलं, साक्षीने आईस्क्रीम लगेच उलटी करून काढलं बाहेर. खात नाही आता गोड, अजिबात गोड खायला मागत नाही. आता पाणी दे म्हणते. एवढं थंड पाणी देतेस. त्याला थंडच लागतं, तो साधं पित नाही म्हणून. आम्ही देतो साधं म्हणून पित नाही. मिक्स करून द्यायचं त्याला.
चल हो काय हां ते पाणी दे. याच्यात गेला तो तिकडं. टाइगर पानिया पनिया पी लो भैया. ओ भैया पनिया. इज्जत का सवाल है टाइगर, पाणी पी. नाही पिणार नाही पिणार ना नाही पिणार. नाही होत असं. पाणी पी. नको बोलते नको खेळव बोलते मला बॉल सोबत. आता याला खेळवायला. मित्रांनो आता जेवण बनवायचं आहे. तर जेवणामध्ये आजचा मेनू आहे शेवग्याची शेंग आणि इथं आळूची वडी उकळून झालेली आहे शिजवून. आता ती फक्त तळायची. शेवग्याच्या शेंगेची रेसिपी तुम्हाला मागं मी दाखवलेली आहे. खुरासणी आणि कांदा खोबऱ्याचं वाटण, कांदा खोबरं लसूण याचं वाटण आणि शेंगदाणे टाकणार ह्याच्यामध्ये वाटायला, बस एवढंच. तर असं करायचं आहे आता. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की मला काल एक कमेंट आलेली की मी रेसिपी दाखवताना अशी बोलत असते ना, आज माझ्या सुमितला आवडतं आहे ना, आज माझी सुमितची फरमाईश होती म्हणून मी असं की बनवलं आणि सुमितला आवडतं म्हणून मी तसं बनवलं. तर मला एक दादा बोलत होते आणि साहजिक आहे बोलणारच, ते बोलत होते की ताई तुम्ही जेव्हा तेव्हा सुमितचं गारानं गाता, सुमितला हे पाहिजे, सुमितला ते पाहिजे, कधी कधी ते समीरचं पण सांगत जावा. तर खरोखर ऐकून छान वाटलं. आणि तुम्हाला सांगायचं गेलं की मला अशी 10-5 पोरं नाही आहेत, इनबिन 2च मुलं आहेत माझी, दोन्ही मुलंच आहेत. आणि समीरचं सांगायला गेलं तर समीर माझं काहीही खातो, काही म्हणजे ना कसं अगदी भाकरी आणि मीठ दिलं ना तरीसुद्धा तो खाईल असं आहे. कारण त्यांनी ना गरिबी जवळून बघितलेली आहे. ज्या काळात आमची खूप वाईट दिवस होते ना त्यावेळी समीर कळत्या वयाचा होता, एक 5-1 वर्षाचा होता, 5-6 वर्षाचा. त्यामुळे त्याला थोडंफार तरी कळत होतं आणि त्याला ते अजून लक्षात आहे. त्यामुळे त्यांनी बघितलेलं आहे की माझ्या मम्मीने कसे दिवस काढलेले आहेत, उपाशी राहून दिवस काढलेले आहेत, म्हणून त्याला सगळं माहिती आणि त्याला जाण आहे गरिबीची. त्यामुळे त्याला जे काही देईल ना तो खातो. तसंच सुमित नाही, तो कॉर्नर आहे. त्याला पिझ्झा बर्गर हे त्याचं खाणं, बाहेरचं सगळं चटपटीत जेवढं लागेल ना तेवढं. मग त्याच्या आवडीसाठी मला असं काहीतरी करावं लागतं. त्याला जे आवडतं ना मग मी ती करते आणि तुम्हाला सांगते. तसं समीरचं तसं काही नाही. समीरला काही दे, त्याला विचारलं ना आता तरी तुला काय आवडतं रे, काय नाही तू काही बनव मी खाईन असं करत. त्यामुळे मी जास्त सहजासहजी ना सुमितला आवडतं, सुमितला हे, सुमितला ते अशी बोलत असते. आणि त्यांनी असं मला सांगितलं की समीरसाठी एवढंसं बेडरूम, त्या सुमितसाठी एवढी मोठी खोली. तर हे बघा ते जे वरचा माळा आहे ना तो ॲक्च्युली आम्हाला भाड्यानेच द्यायचा होता, तो आम्हाला ठेवायचा नव्हता. पण नंतर सुमित बोलला नाही ना मम्मी एक रूम मला वरती पाहिजे, मला पाहिजे. म्हटलं ठीक आहे दोघांनी वरती जाऊन झोपा त्या बेडवरती. पण नंतर काय झालं, तो जो खाली एक बेडरूम छोटासा बनवला ना तो खरं म्हणजे तो माझ्यासाठी होता, खास करून माझा आणि टायगरचा होता फक्त तो. म्हटलं आम्ही इथं राहू दोघंजणं. त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कपाटं घुसवली, तो बेडरूम झाला अजून छोटा. मग एक छोटासा बेड आणला, म्हटलं मी राहील इथं. तो समीर एक दिवस फक्त झोपला तिथं. त्याला एवढं भारी वाटलं, नॅचरली हवा त्या खिडकीतून येते, पंख्याची हवा आहे आणि मस्त वाटलं. तर तो बोलतो नाही मम्मी हा रूम असाच रिकामा पडणार, तू तिकडं बाहेर हॉलमध्ये झोपत जा आणि मी इथं झोपत जाईल, मला हा पाहिजे रूम. तर म्हटलं घे बाबा आता सगळं तुमचंच आहे तर काय. म्हणून तो तिथं झोपायला लागला आणि सुमित माझा वरती एकटाच झोपतो. नाही तर मी त्यांना सांगितलेलं दोघांना की तुम्ही दोघांनी त्या वरच्या रूममध्ये झोपत जावा. तर तेव्हा त्यांना तसं नाही झालं. तर तो बोलला त्याला एकट्याला झोपू दे, मला त्याच्या बाजूला झोपायला नको, कारण सुमित कधी कधी घोरतो तर त्याला ते आवडत नाही म्हणून. आणि एकांतात झोपायची सगळ्यांना सवय लागलेली आहे आमच्या घरात, आई स्पेस जागेमध्ये, अंगड्या इकडं तिकडं करून असं आहे ना. त्यामुळे असं झालेलं आहे. तर तुम्ही खरंच असं वाईट वाटून घेऊ नका किंवा मी असं मतभेद किंवा भेदभाव करते, यातला काहीही फरक नाही आहे. दोन्ही मुलं माझीच आहेत आणि दोन्ही मला सारखीच आहेत. त्यात आई कब्जा करत होती त्या रूमवर. त्यात आई कब्जा करत, आईला पण आवडला तो रूम, छोटासा बेडरूम, मस्त हवा बिवा लागते. आई आमची आलेली ना
पूजेला आईने तो रूम कब्जा करून ठेवला. आई काय 15 दिवस झाले हालं ना झाली तिथून, 15 नाही का 8-10 दिवस झाले असतील. आई हालं ना झाली. आई म्हणते हा रूम बरं आहे, मी एकटी तर हात जाईल. पण तो समीरचं तोंड झालं ना वाकडं. तो म्हणतो आईला कधी पाठवणार खाली, मम्मी आईला कधी पाठवणार, राहू दे ना, आले तर राहू दे ना. म्हणते अरे माझे झोपायचे वांदे झाले, मला त्या सुमीच्या बाजूला झोप नाही येत, मला नाही त्या दिवशी झोपूशी वाटत, तो इकडं तिकडं तंगड्या टाकतो, मला नाही आवडत असं तसं. मग आईला काय मी अशी बोलली नाही, म्हटलं विचारीला काय बोलायचं आहे, वाईट वाटायला नको. पण नंतर ती स्वतःच बोलली मला खाली सोडा म्हणून. आणि तिला पण सवय नाही आमच्या इथे जास्त राहायची, कारण तिला तिचं घरात तिच्या नवऱ्याचं घर आहे ते माझ्या सासूच्या, त्यामुळे तिला जास्त करून तिने दिवस त्या घरात काढलेले आहेत. आमच्या इथं काय पहिले यायची सकाळची संध्याकाळची जायची, त्यामुळे तिला कसं जास्त इथं राहायला आवडत नाही. 24 घंटे आमच्या इथं राहू शकत नाही. ती 12 तास राहू शकते आमच्या इथं. आपलं घर एकांतात पडतं ग, तिथं कसे सगळे आजूबाजूवाले असतात. बोलायला चालायला. आता म्हाताऱ्या माणसांची सवय तुम्हाला माहिती आहे की त्यांना कसं सवय लागलेली असते, याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलायचं, कामोसं घ्यायचं, कोणाचं काय चाललंय कोणाचं काय नाही. म्हाताऱ्या माणसाच्या सवयी असतात आणि खोडी असतात, तशा आमच्या आईच्या पण आहेत. तर तसं झालं, त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाल्यापासून ना पाय पूर्ण म्हणजे अपंगत झालेली आहे ती, तिला चालता व्यवस्थित येत नाही. तर असं झालंय, तर त्यामुळे ती इथे राहू शकत नाही. तर तिला म्हणजे अनकम्फर्टेबल वाटते. जशी ती खाली यांच्यासोबत भांडणं करते ना, तशी ती आमच्यासोबत भांडणं करत नाही. ती माझ्या मुलांसोबत भांडण करत नाही, काही बोलत नाही. तशी यांच्यावरती नुसता डाव धरून असते दिवस रात्र. ही सुजल राणी अशी तिला गिरायक भेटले असतात, आणि कोण नाही भेटलं तिची मम्मी आहेच भांडण करायला. दोघी सासू सुनांच्या अशा भांडणं असतात ना, मध्ये असं असतं म्हणजे क्षुल्लक भांडणं, जास्त असं हे नाही. करमत नाही ते ना. आणल्या त्या दिवशी रात्री मला बोलती चल खाली घेऊन चल, इथं नको मला. बघा ऐका, ज्या दिवशी पहिले इथं आली ना, घर बांधल्यापासून मला कधी नेतात वरती, कधी नेतात. आणि जशी वरती आली तशी लगेच तिची झाली सुरुवात, नाही चल चल मला खाली घेऊन चल, खाली घेऊन चल. मी इथं कशी जाऊ, त्या टॉयलेटमध्ये बघ कसं आहे, मला पकडायला भेटणार ना, मी कशी बसू, असं तसं. किती हिचं डोकं खाल्लेलं. ही मग ती बाई तुला आता एवढा खालून वर आणायला 1 तास गेला आम्हाला, आता परत खाली न्यायला 1 तास, म्हणजे आमची परत तारांबळ करतेस का? जायला यायला 1 ते 2 मिनिटाचाच रस्ता आहे, पण 1 तास तिला खालून वर आणायला लागला त्यांना, असं झालेलं. तर असं आहे. तर मित्रांनो, वाईट वाटून घेऊ नका. समीरही माझाच आहे, आणि शिवाय जेवढं लहानावरती माझा जीव आहे तेवढं मोठ्यावर पण आहे, कारण मला 2च मुलं आहेत, जास्ती मुलं नाही आहेत. त्यामुळे आई आहे ती मी. तर आईची माया सर्व मुलांवरती सेम असते आहे ना. तर असं काही गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो, आणि असं काही वाईट वाटून घेऊ नका. समीर माझाच आहे, सुमितही माझाच आहे. फक्त एवढंच फरक की समीरला माझ्या ना अशा आवडीनिवडी नाही काही. त्याला ना अजून स्वतःचे कपडे सुद्धा स्वतःचे आणता येत नाहीत. सुमित तरी आणतो, तो ते ह्याच्यावर जातो. कशावर गा साक्षी? ते मोठे मोठे मॉलमध्ये बघा, ते आता काय निघाले तिथं कपडे बिपडे आणत. झुडिओमध्ये सुमित आहे ना जाऊन स्वतःचे कपडे आणन. काही खरं लांब जाईल, त्याला कपड्यांचं आणि शूजचं एवढा वेड आहे ना. आणले एकदा ना 5 जोडी त्याने शूज आणले, 2,500-3 हजाराचे, जास्त 1 तर 2,5 हजाराचंच घेऊन आलेली 1 जोडी. म्हटलं बापरे एवढे काय करायचे, राहू दे मला घालायचे, आणि तसेच पडलेत. मग त्याला असं याचा शोक आहे कपडे बिपड्याचा. पण समीरला तसं नाही. समीर काय करतो, मग त्याचे घालेल, मग ह्या दोघांची भांडणं, माझं का घातलंस तू, असं होतं. तसं समीरला ना म्हणजे स्वतःची अशी आवड निवड अशी स्वतःचीच नाही आहे. त्याला दुसरं मी म्हटलं समीर काय आणू रे, कसं आणू रे, तुला आवडेल ते घेऊन ये, सोबत चल ना रे. अरे मापाला नाही, माझं माप एवढं आहे, तू घेऊन ये, असं करतो. तर तो एकदम म्हणजे साधा भोळा आहे, त्याला असं हे नाही होत. सगळ्या गोष्टीचा हट्ट नाही की मला हे घे म्हणजे घेच, तसं नाही. तसं हा ना बारका हा हरामी आहे 1 नंबरचा. याला घे म्हणजे घेच, माझ्या मागं लागल, पार काय उलटं सुलटं बोलूनही मोकळा होतो, असं आहे. आणि साहजिक आहे, लहान आहे तो म्हणून आम्ही त्याला सांभाळून घेतो. म्हटलं जाऊ दे चला, आहे ना, असं असतं मित्रांनो. तर मला काल कमेंट आलेली होती व्हिडिओला आपल्या, तर म्हणलेले तुम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि खुलासा करा तुम्ही असं का वागता म्हणून. तर तसं काही वागत नाही आहे. आणि आता समीर नाही आहे, नाही तुम्हाला सांगितलं असं त्यांनी, पण तो पण जास्त बघा व्हिडिओमध्ये बोलतसुद्धा नाही, येत पण नाही. व्हिडिओ असं घेऊन गेले कॅमेरा की तो मग असं हे करतो, घेऊ नको असं करतो, लाचकुळा जास्त आहे असं. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तर कृपया गैरसमज करून घेऊ नका, आणि असे काहीही माझ्याकडे मतभेद नाही आहेत, वादविवाद नाही आहेत, किंवा आमच्यामध्ये मी असं हे करत नाही, मुलांमध्ये भेदभाव करत नाही. ठीक आहे. तर चला,
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.